आज आपण लेटेस्ट डिझाईनचे 2 पदरी लॉंग मंगळसूत्र कसे बनवायचे ते बघूया। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य नायलॉनचा असा दोरा, त्यानंतर अशी कॉटनच्या दोऱ्यात ओवलेली बारीक सुई, त्यानंतर अशी मीडियम साईजचे काळे मणी, बारीक साईजचे पिवळे मणी आणि हे जे 2 नंबर साईजचे गोल्डन मणी हे आपल्याला लागणार आहेत, 56 मणी लागणार आहेत। त्यानंतरून हे 3 नंबर साईजचे गोल्डन मणी 4 आणि वाटी किंवा पेंडन आणि कात्री। तर आता आपल्याला 2 पदरी मंगळसूत्र व्हायचे, त्यासाठी असं डबल असे धागा काढून घ्यायचा 2 पदरी आणि आता एका पदरला असं पुढच्या बाजूला कॉटनच्या दोऱ्यात ओवलेली सुई लावून घ्यायची आणि हे जे काळे आणि पिवळे मणी आहे त्या मागच्या बाजूला ओवून घ्यायचे, एक पिवळा मणी एक काळा मणी असे। एक पिवळा एक काळा असे मणी ओवून घ्यायचे। हे 36 इंच मंगळसूत्र बनवतोय आपण, त्यासाठी मी इथे मागे काळे पिवळे 40 मणी ओवले। अशा प्रकारे मी 40 काळे मणी ओवले, त्याच्यामध्ये एक एक पिवळा मणी ओवला आहे। जर तुम्हाला साईज छोटी करायची असेल तर तुम्ही कमी पण होऊ शकता किंवा वाढू पण शकता याला। आणि आता जे आपण गोल्डन मणी घेतले छोटे 2 नंबर साईजचे ते ओवायचे, 2 गोल्डन मणी, त्याच्यामध्ये एक पिवळा मणी ओवायचा, त्याच्यानंतर एक पिवळा मणी एक काळा मणी आणि एक गोल्डन मणी असे 3 मणी ओवून घ्यायचे। एक पिवळा मणी काळा मणी आणि गोल्डन मणी असे 3 वेळा ओवून घ्यायचे मणी। असं 3 वेळा ओवून झाल्यानंतर परत 2 गोल्डन मणी ओवायचे, त्याच्यामध्ये फक्त एक पिवळा मणी ओवायचा। तर अशा डिझाईनची एक पेटी तयार होती आपली। ह्याला 7 गोल्डन मणी लागले, असे 2 गोल्डन मणी पहिले ओवायचे, नंतर असे 3, त्याच्यामध्ये एक एक काळा पिवळा आणि परत 2 गोल्डन मणी असं ओवून घ्यायचं। आणि असे ओवून झाल्यानंतर ना फक्त काळे आणि पिवळे मणी ओवायचे 5 काळे मणी, त्याच्यामध्ये एक पिवळा मणी असं ओवून घ्यायचं। आणि असं ओवून झाल्यानंतर ना असे 5 मणी ओवून घ्यायचे काळे आणि पिवळे। आणि आता त्याच्यानंतर मी इथे पिवळे मणी ओवलेत फक्त, म्हणजे बारीक साईजचे पिवळे मणी आहेत असे, ते मी 25 पिवळे मणी ओवून घेतले। आणि मणी व्यवस्थित मोजून घ्यायचे, कारण की कमी जास्त ओवले तर मग डिझाईन खालीवर दिसते ती। अशा प्रकारे 25 मणी असे मोजून घ्यायचे पिवळे। अशा प्रकारे ओवून घ्यायचे। आणि आता असं ओवल्यानंतर ना आता मी इथे 2 काळे मणी आणि त्याच्यामध्ये एक पिवळा मणी असं ओवून घेते। आणि ते ओवल्यानंतर जो आपण मोठ्या साईजचा हा जो डिझाईनचा मणी घेतला आहे तो ओवायचा। जर तुमच्याकडे तो नसेल तर सेम मागं जे मणी ओवले ते ओवले तरी चालेल मध्ये। आणि परत 2 काळे मणी या बाजूला ओवून मध्ये एक पिवळा मणी ओवायचा। आणि जे पिवळे मणी आपण लावले होते 25 ते परत या बाजूला पण ओवून घ्यायचे 25 पिवळे मणी। एकदम सोपी डिझाईन आहे आणि कमी वेळात तयार होते मंगळसूत्र, जास्त वेळ लागत नाही याला आणि दिसायला पण सुंदर दिसतंय। अशा प्रकारे दोन्ही बाजूला ओवून घेतल्यानंतर आपण जसे मागं 7 गोल्डन मणीचे जे डिझाईन ओवले तशी परत ओवून घ्यायचे। पहिले 5 काळे पिवळे मणी ओवायचे, पिवळे मणी ओवल्यानंतर ना
आणि मग असे गोल्डन मनीची डिझाईन होऊन घ्यायचे. 2 गोल्डन मनी, त्याच्यामध्ये असे 3 गोल्डन मनी परत टाकायचे, एक एक काळा पिवळा आणि परत 2 गोल्डन मनी असं होऊन घ्यायचं. आणि परत आता इथे 5 काळे आणि पिवळे मणी होऊन घ्यायचे. असं होऊन झाल्यानंतर ना आता सेम आपण दुसरा पदर होऊन घेऊ. अशा प्रकारे आपले दोन्ही पदर होऊन झाले. आणि आता हे दोन्ही पदर होऊन झाल्यानंतर ना असे दोन्ही एकत्र करून पुढच्या बाजूला सुई लावून घ्यायची कॉटनच्या दोऱ्यात ओवलेली. आणि ह्या जे वाटे आहेत ते आपण याच्यात ओवून घेऊ. मी आता धाग्यातच ओवते तार काढून. आणि आता या वाट्या ओवताना पहिले काळा मणी ओवायचा आणि मग हे वाटे ओवून घ्यायच्या. पहिले आजूबाजूला 2 मोठे मणी लावायचे वाटेच्या आणि दोन्हीच्या मध्ये परत एक काळा मणी ओवायचा. परत अशा वाट्या ओवून घ्यायच्या. आणि वाट्या ओवून झाल्यावरती परत एक काळा मणी अशा प्रकारे ओवून घ्यायचा. आता सेम आता एक बाजू ओवून झाली आपली, तशी दुसरी बाजू सेम ओवून घेऊ. तर अशा प्रकारे लेटेस्ट डिझाईनचे 2 पदरी लॉंग मंगळसूत्र आपले तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.